पालक, विद्यार्थी आणि आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचं प्रशालेच्या वतीने सहर्ष स्वागत। अतिशय सुंदर आणि नयनरम्य अशा वातावरणात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आमचे एनसीसी कॅडेट या ठिकाणी मान्यवरांना स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी घेऊन येत आहे। विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांच्यासाठी। तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडणं गरजेचं असतं, कारण आपल्याला आणखी ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते आणि व्यासपीठावर बसलेले मान्यवर असतात त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून ते मोठे झालेले असतात आणि म्हणून ते आपल्या समोर व्यासपीठावर असतात आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात असं कार्य केलेलं असतं आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी आज बक्षीस मिळवलेलं आहे त्यांचं अभिनंदन।
सरांनी आपला सन्मान करण्यास पुढे यायचे. विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवून सरांचं कौतुक करावे. या ठिकाणी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी जगताप साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो आहे. एका महान कलाकाराने दुसऱ्या महान कलाकाराची केलेला हा सन्मान त्या ठिकाणी जनता शिक्षण संस्थेमध्ये अभूतपूर्व असा हा सन्मान होणार आहे. विद्यार्थ्यांनी उभा राहून टाळ्या वाजवण्यात तरी चालतील. विद्यार्थ्यांनी उभा राहून शिरसाट सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवण्यात तरी चालतील. यानंतर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षातील मुलांच्या आवडत्या शिक्षिका आणि आदर्श शिक्षिका सन्माननीय खरात वर्षा मुंडे मॅडम त्यांनी आपला सन्मान करावयास पुढे यायचे. विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवून मॅडमचं कौतुक करायचं. करायचा आहे. शैक्षणिक वर्षातील एक आदर्श सेवक नव्हे तर या संस्थेची या शाखेची खरी धुरा जे सांभाळतात सन्माननीय हा पुरस्कार आदर्श सेवक पुरस्कार जातोय श्री अनागळे उमेश संपतराव. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून